नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। 20 प्रश्नांपैकी कमीत कमी 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। या व्हिडिओमध्ये काही प्रश्न सोपे आणि काही प्रश्न थोडेसे अवघड अशा प्रकारचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तुमच्यासाठी वेळ आहे 7 ते 8 सेकंद। राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे भोगावती। लक्षात ठेवा, राधानगरी धरण भोगावती नदीवर बांधले आहे। पुढील प्रश्न पहा, विंदा करंदीकर हे कोणाचे टोपणनाव आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे गोविंद विनायक करंदीकर। लक्षात ठेवा, विंदा करंदीकर हे टोपणनाव कोणाचं आहे? गोविंद विनायक करंदीकर। पुढील प्रश्न पहा, भारतीय रेल्वे संग्रहालय कोठे आहे? भारतीय रेल्वे संग्रहालय कोठे आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। नवी दिल्ली। पुढील प्रश्न पहा, भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर कोणते आहे? इलेक्ट्रॉनिक शहर विचारलेलं आहे। योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय बेंगलुरू। पुढील प्रश्न पहा, तेलंगणा राज्याची स्थापना कधी झाली? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे। हा प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे। तेलंगणा राज्याची स्थापना कधी झाली? योग्य उत्तर आहे 2 जून 2014। 2 जून 2014। पुढील प्रश्न पहा, तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे। तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? योग्य उत्तर आहे पेंच। पेंच। पुढील प्रश्न पहा, यशवंत हे कोणाचे टोपणनाव आहे? उत्तर यायलाच पाहिजे। यशवंत हे कोणाचे टोपणनाव आहे? योग्य उत्तर आहे यशवंत दिनकर पेंढारकर। यशवंत दिनकर पेंढारकर। पुढील प्रश्न पहा, भारतीय संग्रहालय कोठे आहे? भारतीय संग्रहालय कोठे आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कोलकाता। भारतीय संग्रहालय कोलकाता या ठिकाणी आहे। पुढील प्रश्न पहा, विपिन या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? विपिन। विद्यार्थी मित्रांनो, विचार करा, विचार करून उत्तर सांगा। पहिला पर्याय आहे आग, दुसरा पर्याय आनंद, तिसरा पर्याय कानन आणि चौथा पर्याय आहे सूर्य। विद्यार्थी मित्रांनो, विपिन हा जो काही शब्द आहे याचा अर्थ जंगल असा होतो। काय होतो? जंगल, अरण्य। मग या शब्दांना समानार्थी शब्द कोणते आहे? योग्य उत्तर आहे कानन। लक्षात घ्या, विपिन म्हणजे काय? कानन म्हणजेच काय? जंगल म्हणजेच अरण्य। पहा, वन, अरण्य, जंगल, कानन, वनराई हे सर्व शब्द विपिन या शब्दाला समानार्थी आहे। लगेच वहीमध्ये लिहून ठेवा। वन म्हणजे विपिन, अरण्य म्हणजे विपिन, जंगल म्हणजे विपिन, कानन म्हणजे विपिन, वनराई म्हणजे विपिन। पुढील प्रश्न पहा, भारतातील सर्वात उंच वृक्ष कोणते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे देवदार वृक्ष। देवदार वृक्ष। पुढील प्रश्न पहा, संगणकाचा जनक कोणाला मानले जाते? संगणकाचा जनक कोणाला मानले जाते? योग्य उत्तर आहे चार्ल्स बॅबेज। चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचा जनक मानले जाते। पुढे पहा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगड येथे राज्याभिषेक कधी झाला? पर्याय पहा, विचार करा आणि उत्तर कमेंटमध्ये सांगा। छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगड येथे राज्याभिषेक कधी झाला? तर 6 जून 1674। 6 जून 1674। पुढे पहा, पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते त्यास
काय म्हणतात? पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते त्यास काय म्हणतात? तर परिभ्रमण म्हणतात. काय म्हणतात? परिभ्रमण. पुढे पहा, उपराष्ट्रपती कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? उत्तर यायला पाहिजे. 25 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न तुम्ही वहीच्या पहिल्या पानावर लिहून ठेवायचा आहे. उपराष्ट्रपती कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे राज्यसभा. राज्यसभा. पुढे पहा, मुळा जलाशयाचे नाव काय आहे? मुळा जलाशयाचे नाव काय आहे? योग्य उत्तर आहे ज्ञानेश्वर सागर. ज्ञानेश्वर सागर. पुढे पहा, टोकियो शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? टोकियो शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? योग्य उत्तर आहे सुमिदा. सुमिदा. सुमिदा नावाची काय आहे? नदी आहे आणि या नदीवर टोकियो शहर वसलेले आहे. पुढे पहा, चिखलदरा या शहराचे पुरातन नाव काय आहे? चिखलदरा या शहराचे पुरातन नाव काय आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कीचकदरा. कीचकदरा. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? म्हणजेच कोणता पर्याय चुकीचा आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. पहा, या ठिकाणी साहित्यिक व त्यांची टोपण नावे आपल्याला दिलेली आहे. आता पहिला पर्याय पहा, माधव त्र्यंबक पटवर्धन, माधव जुलियन. विद्यार्थी मित्रांनो, माधव त्र्यंबक पटवर्धन यांचं टोपण नाव माधव जुलियन असं आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, काशीनाथ हरी मोडक, माधवानुज. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. काशीनाथ हरी मोडक यांचं टोपण नाव आहे माधवानुज. पुढील पर्याय पहा, हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांचं टोपण नाव कुंज विहारी. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांचं टोपण नाव कुंज विहारी आहे. आपल्याला काय विचारलं आहे? कोणता पर्याय अयोग्य आहे? विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय बरोबर, दुसरा पर्याय बरोबर, तिसरा पर्याय बरोबर. या ठिकाणी उत्तर काय असणार? यापैकी नाही. योग्य उत्तर आहे यापैकी नाही. लगेच वहीमध्ये लिहून ठेवा. माधव त्र्यंबक पटवर्धन, माधव जुलियन, काशीनाथ हरी मोडक, माधवानुज, हरिहर गुरुनाथ कुलकर्णी, कुंज विहारी. वारंवार यांच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. ओके, पुढे पहा, भारत सरकारने कोरोना व्हायरस संक्रमण रोखण्यासाठी कोणते ॲप लॉन्च केले? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे आरोग्य सेतू. लक्षात ठेवा, भारत सरकारने कोरोना व्हायरस संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य सेतू ॲप आहे ते लॉन्च केलं आहे. पुढे पहा, तेलंगणा राज्याची राज्यभाषा कोणती आहे? तेलंगणा राज्याची राज्यभाषा कोणती आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे तेलगू. तेलगू. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात कसं ठेवायचं? तर काहीतरी ट्रिक लावायची. आता या ठिकाणी आपण काय ट्रिक लावू शकतो? तर पहा, काय म्हटलं आहे? तेलंगणा. आता पहा, हा ते आहे तसाच घ्या, ल आहे तसाच घ्या, ग आहे तसाच घ्या आणि ग ला एक उकार द्या, तेलगू झालं. म्हणजे जर आपल्या लक्षात राहत नसेल ना, काहीतरी कुठेतरी ट्रिक लावून ठेवायची. तेलंगणा, ते ल ग आहे की नाही? ग ला उकार दिला, तेलगू असं झालं आणि असं ट्रिकनुसार आपण लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे तेलगू. तेलगू. विद्यार्थी मित्रांनो, असे काही राज्य आहे ज्यांच्या ज्या काही भाषा आहे, राज्यभाषा त्या फिक्स आहे. काहींच्या फिक्स असतील नसतील, पण ज्यांच्यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे, जे राज्य महत्त्वाचे आहे ते लक्षात ठेवा. उदाहरणार्थ, आपल्या महाराष्ट्राची भाषा कोणती आहे? राज्यभाषा मराठी आहे. आपल्या महाराष्ट्राची भाषा कोणती आहे? मराठी आहे. ओके. आता या ठिकाणी तेलंगणाची कोणती आहे? तेलगू आहे. ओके, लक्षात ठेवा. वारंवार यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल
तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.